उपाशी राहिले ना अजून त्रास होईल. त्यामध्ये पण थोडासा अंधार पसरलेला आहे आणि गॅलरी मधली रश्शी फुल भरलेली आहे कपड्यांनी. त्याच वेळेस अशी नाटकं करतात ते दोघ जण. पैसे गिनतोय हा किती खर्च झालेले. देते राजा. मला रिग्रेट होत आहे. ऑल आहे ना पुत्र का सकाळी अभ्यासाला बसले. कृष्णमैत्रिणो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेत आता आणि मी आता खिचडी बनवत आहे कारण आज आमच्या सगळ्यांची एकादशी उपास आहे. आणि आज सकाळपासून काय रात्रीपासून मला वाटते बाहेरचं वातावरण खूप खराब आहे. कंटिन्यू पावसाळ्यासारखा पाऊस सुरू झालेला आहे बाहेर. आणि चला आता मी खिचडी बनवत आहे आणि ह्या साबुदाण्यामध्ये सगळं मिक्स केलं आहे. मिरची, मीठ, नंतर बटाटा, साखर सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे. आता इन्स्टंट म्हणजे आत्तासाठी इन्स्टंट खिचडी बनवत आहे मी. मागाशी सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये. चलो भाई. आणि इथं माझा प्रणव भाचा आलेला आहे आमच्या बरोबर. आम्ही काल संध्याकाळी आलेलो. हा भाचा? हा भाचाच आहे ना. अरे हा माझा भाचाच आहे आणि हा खूप उंच आहे. हा मनापेक्षा पण उंच आहे. आमच्या बरोबर मागे लागून आला. आत्या मला पुण्याला यायचंय म्हणून आलेला आहे. म्हणलं ठीक आहे चल बाळा 4-5 दिवस राहा आणि आम्ही पण जाणार आहे तीर्थयात्रेला. नंतर तू जा तुझ्या गावाला सोलापूरला. ठीक आहे आवरून घे आंघोळ वगैरे कर. मी तोपर्यंत खिचडी बनवते. जिरा श्री कृष्ण हरे राम. शेंगदाण्याची साल काढल्यामुळे शेंगदाणे कमी वाटतात बरं का याच्यामध्ये. भरपूर टाकलेले आहेत मी शेंगदाणे. खिचडी खाएगा मना मेरा खिचडी खाएगा. मनाला माझ्या खिचडी खूप आवडते. दादूला सुद्धा. आता प्रणवला आवडते की नाही मला माहित नाहीये विचारते. पण आज त्याला खावंच लागणार आमच्या बरोबर खिचडी. मी तर नाही खाणार. मी माझ्यासाठी थोडीशी भगर बनवणार आहे. अशी मी खात नाही पण माझं पोट थोडंसं बिघडलेलं आहे. म्हणलं खावं नाहीतर उपाशी राहिले ना अजून त्रास होईल. काल मला गाडीमध्ये खूप त्रास झाला. इकडं खिचडी तयार आहे आणि पातेल्यामध्ये भगर शिजत आहे. चला कोणाची आरती करत आहे. आम्ही आता फराळ खायला बसलेलो आहोत. आणि प्रणवला पण दिलेलं आहे खिचडी खायला. फोंडेजींना पण दिलेली आहे. आणि ही खिचडी आहे माझ्या मनासाठी. ऑल आहे ना पुत्र. दादू ये राजा. दादूचा आज पेपर आहे त्याच्यामुळे सकाळी अभ्यासाला बसलेला आहे. अरे तो अनुलोम विलोम करत होता सकाळी. हा असं करत होता. अच्छी बात आहे. मान इकडे तिकडे फिरत होता. आणि मी आज भगर तेव्हा ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु. आमचं फराळाचं खाऊन झालेलं आहे सगळ्यांचं. आणि फराळाचं खाऊन झाल्यानंतर प्रत्येक जण आता फोन घेऊन बसलेला आहे. कोण आ गया. फोनची परत आलात तुम्ही ऑफिसला गेलेले परत का आलात. काय राहिलं. अच्छा लॉक खराब हो गया. आओ जाओ फोंडेजी. आओ जाओ फोंडेजी. वरुणा ए मना क्या कर रहे बेटा तू. काम करियो अभी बैठने का टाइम नहीं है. बाहेरचं वातावरण थंड थंड झालेलं आहे आणि रिमझिम पाऊस चालूच आहे. मैत्रिणींनो हा ड्रेस मी ऑनलाईन मागवलेला 5-6 दिवसापूर्वी मागवलेला आणि आता तो आलेला आहे. मला अजिबात नाही आवडला. मला व्हिडिओमध्ये खूप छान वाटला याचा कलर वगैरे म्हणून मागवला. मी कधी मागवत नाही ऑनलाईन कपडे पण मागवले पहिल्या वेळेस तर कलर मला म्हणावं तसा नाही मिळाला. आणि याची ना स्टिचिंग पण अजिबात नाही चांगली. बिलकुल नाही. एकदम खराब स्टिचिंग आहे आणि फॅब्रिक पण खूप पातळ आहे. नेहमी मी मॉलमधून किंवा दुकानातून कपडे घेत असते जिथं ट्रायल रूम असते. कपडे पण आपल्याला घालून पाहता येतात. कलर आपल्या डोळ्यांनी छान दिसतात तेच मी घेत असते. पण आता पहिल्यांदा ऑनलाईन हा ड्रेस मागवला तर ही कंडिशन झालेली आहे. क्या ही कर सकते. चला आता घेतलाय मागवलाय तर आता जबरदस्ती वापरावं लागेल. ऑनलाईन मागवलेला ड्रेस मी पाण्यामध्ये भिजायला ठेवते. बऱ्यापैकी श्रिंक होईल कारण खूप पातळ कॉटन आहे हे. आणि हे पापड माझ्या आईने दिलेले आहेत. थोड्या वेळ भरून ठेवते डब्यामध्ये. प्रणव भातचा प्रत्येक वर्षी आमच्याकडे येतो. त्याला खूप आवडतं आमचं ना बाळा. पुन्हा खूप आवडतं ना. गेल्या वर्षी पण आलेला. या वर्षी प्रणव भातचा खूप थोडा दिवस राहणार आहे. 2-4 दिवसांनी जाणार पण आहे आई बरोबर. आई येणार आहे त्याला घ्यायला माझी आई. काय करतो मग आता अभ्यास कर जरा. दाजीचा पेपर आहे. दाजी अभ्यास करत आहे ना. प्रणव भातचा 9वीला गेलेला आहे आता है ना बाळा. आता 9वी परत 10वी परत यायला जमत नाही. हा म्हणतो मला पुढच्या वर्षी यायला जमणार नाही त्याच्यामुळे मी आता आलेलो आहे.
ठीक आहे बेटा, राहा राहा, थोडा दिवस राहा. आणि मना माझा लबाड बच्चा, अय राजा उठ, काम करियो बेटा, दादा की एग्जाम है, तू काम करियो, सोना नाही. बघ प्रणव, बघ कसा करतो दाजी. तू करतो का असं? हां ए राजा उठ बा. मी पाणी आणलं आहे. सो वॉट नाही काम करे, उठ उठ. काय ग माझे माय, किती परसार आहे. काय करायचं, आवरून घेते आता. काल वेळी साडी दिली लागणार ती ठेवून देते. तांदूळ घरभर पसरलेले आहे, ते पक्ष्यांसाठी ठेवते तांदूळ. काय करू मी, नंतर पापड म्हणून ठेवते. माझ्या आई खूप सारे पापड दिलेले आहेत. बापरे किती दिले बघा. ही बरणी तुम्हाला छोटी वाटते काय, केवढी मोठी. दादू ऑल द बेस्ट, अच्छे से पेपर लिखे. दुपारचे 2 वाजलेले आहेत आत्ता, आणि आत्ता माझ्या घरातली सगळी कामं संपलेली आहेत. आणि आज झाडू मारण्यापासून भांडी घासण्यापर्यंत आणि कपडे धुण्यापर्यंत सगळी कामं मीच केलेली आहेत. माझ्या चिरंजीवाने अजिबात माझी मदत नाही केली. मना सकाळी खालून पाणी घेऊन आला, त्याच्यानंतर बोलला की मी काही नाही करणार घातली का. मग दादूला सांग, दादू बोलला माझे पेपर चालू आहेत, मी काही नाही करणार. त्याच्यामुळे दोघांनी अजिबात माझी मदत नाही केली. आणि ज्या वेळेस त्यांच्या मदतीची मला गरज असते ना, त्याच वेळेस अशी नाटकं करतात ते दोघं जण. काय माहित अशी का करतात. आता मी खूप सारे कपडे हातावरती धुतलेले आहेत आणि काही कपडे मी मशीन लावलेली आहेत. चला आता कपडे सुकायला टाकते. ह्या बकेटमधले कपडे माझ्या मशीन धुतलेले आहेत आणि ह्या 2 भांड्यामधले कपडे मी हातावरती धुतलेले आहेत. आणि ऑनलाईन मागवलेल्या ड्रेसचा खूप कलर गेला, भयंकर कलर गेला. मला ना अक्षरशः पश्चाताप होते की मी का मागवले हे ऑनलाईन कपडे. पहिल्यांदा मागवले, त्याचेही हे हाल झाले. आज मी खूप सारे कपडे धुतलेले आहेत आणि गॅलरीमधली रश्शी फुल भरलेली आहे कपड्यांनी. आणि बाहेरच्या 2 रश्श्या सुद्धा फुल कपड्यांनी भरलेल्या आहेत. आणि बाहेरचं वातावरण एवढं पावसाळी झालेलं आहे ना, मला नाही वाटत की 2 दिवस हे कपडे सुकतील. क्या हे करे अभि. बाहेर आभाळ आल्यामुळे घरामध्ये पण थोडासा अंधार पसरलेला आहे. आणि मागे प्रणव बसलेला आहे फोन घेऊन. आणि मना माझा झोपलेला आहे निवांत. आज काहीही काम नाही केलं मनाने. चला आता पापड भरून ठेवते डब्यामध्ये. चला तर मग पापड भरून ठेवलेले आहेत. या डब्यामध्ये मी 2-3 प्रकारचे पापड भरून ठेवलेले आहेत, कारण माझ्याकडे दुसरा डब्बाच नाहीये. आणि याच्यामध्ये कुड्या भरलेल्या आहेत. चला एक काम झालेलं आहे आता. मग दादू कसा होता पेपर? इझी. वा भाई वा. मी दादाकडून हे सामान मागवलेलं, थोडेसे बटाटे, भगर. डिलिव्हरी बॉय आहे का? शपथ. अरे मागवले याचा अर्थ तुझ्या थ्रू मी आणायला लावलं. ठीक आहे. पैसे पाठव. हो. किती झाले खर्च पैसे? 160 चिप्सचे. हा बनाना चिप्स आणलेस ना? बनाना बटाटा दोन्ही आणले. बर ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. 20. ठीक आहे. भगर 60. 74. पैसे गिनतोय. हा किती खर्च झालेले. देते देते राजा, चिंता नसावी. हो देते देते. सायंकाळचे 6 वाजले आहेत आत्ता. आणि आत्ता दादू माझा कॉलेजवरून आलेला आणि आल्या आल्या त्यांची पंगत बसलेली आहे. चिप्स खाण्याची पंगत बसलेली आहे तिघांची. खा खा खा, काय काम नका करू, आराम से खा लो. हां खालो खालो. चक्क 4 ते 5 तास झोपलेला आहे मना. आज मी त्याला उठवलं नाही, तो सुद्धा उठला नाही. मला आज मनाचा खूप राग आलेला आहे. त्यानं काही मदत नाही केली ना, त्याच्यामुळे मला खूप राग आलेला आहे. आणि इथं आज मी माटाला सुद्धा आराम दिलेला आहे. आता 1 वर्षभर माटाला आमच्या आराम असणार आहे. आणि ह्या रिकाम्या जागेमध्ये मी खालचे हंडे ठेवणार आहे इथं. आता मी सुद्धा थोडेसे चिप्स ट्राय करते चिरंजीवाबरोबर आणि भाच्याबरोबर. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आत्ता. आणि मी आज उपवासाचं जेवण लवकर बनवायला सुरुवात केलेली आहे, कारण मला आणि फोडणीला थोडंसं बाहेर जायचं आहे. फोडणीची येतच आहेत. तोपर्यंत मी गॅसवरती एका साईडला पातळ भगर शिजायला ठेवलेली आहे आणि एका साईडला पनीर बनवलेलं आहे. आता चिरंजीवाला सांगते थंड झाल्यानंतर पनीर एका कपड्यामध्ये बांधून ठेवा. आणि आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.